नमस्कार मंडळी. आज आले होते मी माझ्या आईच्या इथं. कशासाठी ते तुम्हाला पुढे सांगतेच. पण येताबरोबर ना आधी स्वयंपाक थोडीशी मदत केली, म्हणजे फक्त जिरा भात बनवला. बाकी स्वयंपाक आजी आणि मोठी आई या सगळ्यांनी केला. आज होता माझ्या बहिणीच्या मुलीचा बारातीचा कार्यक्रम, म्हणजे नाव ठेवण्याचा कार्यक्रम. तर त्यासाठीच माझ्या भावाला सांगितलं, तुला जेवढे फुलं मिळतील तेवढे घेऊन ये. आणि तो आला होता फुलं घेऊन. नंतर आम्ही लगेच ते काम करायला सुरुवात केली. त्याने पण माझी खूप मदत केली. नंतर माझी इकडे थोडीशी नौटंकी चालू होती फुलासोबत. नंतर माझी आजी मला बोलली, तू जेवण करून घे. आणि आजी म्हणजे माझ्या आईची आई. आणि मी सगळ्यांच्या आधी जेवण केलं. आणि आईच्या इथं ह्या सगळ्या गोष्टी चालत असतात, त्याच्यामुळे ठीक आहे. नंतर बारातीचा कार्यक्रम जो होता तो चालू झाला. आणि पाळणा हा खूप सिंपल पद्धतीने सजवला होता, पण खूप छान वाटत होता. नंतर बाळाच्या आत्याने तिचं नाव ठेवलं. आत्या नाव ठेवत असते, त्याच्यामुळे तो मान त्यांचा होता. आणि नंतर तिचं नाव काय ठेवलं तुम्हाला पुढे सांगतेच. तर हे थोडंसं डेकोरेशन केलं होतं मी, त्याच्यामध्ये सुद्धा तिचं नाव लिहायला सांगितलं. आणि तिचं नाव ठेवलं होतं परिधी आणि वेदांशी असं नाव होतं. आणि नंतर इथं छोट्या मुलांची धावपळ चालू होती. पाण्याखालच्या घुगऱ्या ज्या खात असतात त्या ते खात होते. नंतर माझ्या बहिणीच्या सासरची जी मंडळी आली होती ते रात्रीच निघाली घरी जाण्यासाठी. आणि पावसाने खूप जास्त धुमाकूळ घातला होता त्या दिवशी. नंतर रात्रीच लगेच भजनाचा कार्यक्रम सुरू झाला. आणि आम्हाला ठेवायचा होता त्या सगळ्यांसाठी चहा ठेवून दिला गॅसवर. आणि नंतर करायचं काय, चहा होती तोपर्यंत मग जिलेबी खायला सुरुवात केली, जे की माझी सर्वात आवडता पदार्थ आहे. पण ठीक आहे, चला तर इथं सेंड करते. बाय.